यारा खेळती खेळ डोह खोल गडुळ, पाय ठेवता पाण्यात झालं नितळ तळ, झोका बांधाया जाता टोचे हाताला काटा, झाड लिंबूनीच हाले उडे खाली फुपाटा. तिथून आलेलो आहे जिथं पाणी नाहीये, मी तिथून आलेलो आहे जिथं काही उगवत नाही, मी तिथून आलेलो आहे जिथं शिक्षण नाहीये, सगळ्या गोष्टींचं जिथे अभाव आहे तिथून मी आलेलो आहे. पार्टनर असा मिळणं हे भाग्याचीच गोष्ट आहे. खरं खरं सांगू इच्छिते की आमच्या लग्नाला किंवा आमच्या नात्याला विरोध अजिबात असा नव्हता, कारण आम्हाला काही लग्न वगैरे करायचं नव्हतं. आम्ही तेव्हा लिव्ह इन मध्ये राहत होतो. सुरुवातीला नाही म्हणतात तसं नाही म्हटली पण होती, पण हम वो कहा है जो पीछे छोड़े. प्रपोज ही कॉन्सेप्टच फिल्मी आहे. अय्यो आता कुठे तुम्ही इथे ते करायला लावणार मला. आता आवडतं ठिकाण तसं माझं गाव आहे, पण मला कोल्हापूर खूप आवडतं. अरे वा, खूप आवडती भूमिका आतापर्यंतची. नाही, खरं तर मला माझ्या मनासारखी भूमिका आणखी करायला नाही मिळाली. आणि खरं तर आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत आपल्याला राहता येतं, आपल्याला आयुष्य काढता येतं, हे सगळ्यांच्या वाट्याला येत नाही. बरोबर, माझ्या ते वाट्याला आलं. नमस्कार मंडळी, स्मार्ट मराठीमध्ये मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. आज पाडवा आहे आणि पाडवा विशेष सेलिब्रिटी दिवाळीसाठी मी खास भेटते, ते म्हणजे कैलास दादा आणि मीनाक्षी ताईला. दोघांचंही खूप स्वागत स्मार्ट मराठीमध्ये. आणि दोघांनाही हॅपी दिवाळी. थँक्यू. तुम्हालाही हॅपी दिवाळी आणि प्रेक्षकांनाही हॅपी दिवाळी. निश्चितच बघायला गेलं तर कैलास दादा, दिवाळीचा सगळा मोसम आहे, बाहेर पंत्या वगैरे आणि अगदी लाइटिंग सगळं सुरू असताना सुद्धा आज तुझं नाटक होतं आणि तुझं सुद्धा, आणि दोघं म्हणजे खऱ्या अर्थाने मला वाटतं दिवाळी सेलिब्रेट करताय, त्याबद्दल काय सांगा? बोला. लेडीज फर्स्ट. चालेल. काय आनंद वाटतो, पण ज्यासाठी इथे आलोय तर ते काम करायला मिळतंय आणि चांगल्या दिवशी करायला मिळतंय, उत्साहाच्या वातावरणात करायला मिळतंय, सगळे प्रसन्न आहेत आणि अशा ह्याच्यात आपल्या आवडीचं काम करायला कोणाला नाही आवडणार. बरोबर. सो हीच खरी दिवाळी आहे, काम करत राहणं आणि सणाच्या दिवशी थोडासा वेळ मिळून खूप काम करायला मला नेहमी आवडतं. थोडा एक ब्रिदिंग स्पेस मिळाला की बस होता आर्टिस्टला. सो तसंच आहे, काल छान लक्ष्मीपूजन झालेलं आहे आणि पाडव्याला सगळ्या ऑडियन्सने इतका छान प्रतिसाद देऊन आमचा पाडवा गोड केलेला आहे. निश्चितच. कैलास दादा, तू काय सांगशील? खूप आनंद आहे, कारण तुम्हाला जे काम आवडतं ते काम करायला त्या दिवशी मिळतं. आणि सण तोच आहे ज्या दिवशी आपण सेलिब्रेशन सगळे एकत्र येऊन करत असतो ना. या निमित्तानं म्हणजे कारण तर मिळतच आपल्याला एकत्र येण्यासाठी आणि सेलिब्रेशनही होतं. तर ते काय म्हणतात, दुग्ध शर्करा योग हा आहे की आपण एवढ्या लोकांना कुठे भेटलो असतो दिवाळीच्या दिवशी, किंवा आमची नाटकाची जेवढी सगळी मंडळी तेवढी एकत्र थोडी आली असती दिवाळीच्या दिवशी. पण नाटकाच्या निमित्तानं सगळे एकत्र आले, सेलिब्रेशनही झालं, एकमेकांना शुभेच्छाही देऊन झाल्या. नसता काय घरी स्क्रोल करत एकमेकांना फक्त व्हर्च्युअली शुभेच्छा दिल्या असतात. तर हे छान. खरी दिवाळी मला वाटते तुम्ही दोघं सुद्धा जगताय, पण विशेष महत्वाचं म्हणजे पाडवा विशेष आपली मुलाखत आहे म्हणून विचारते की दोघांच्या नात्याची सुरुवात कशी झाली. मी तर पहिल्यांदा पण ऐकलेले आहेत तुमची हटके लव्ह स्टोरी, पण स्मार्ट मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचू दे. सांगा. कायम मला पुढे कर, मी त्याला पुढे केलं पाहिजे की तू सांग काय. त्यावेळी कोण आलेलं पुढे? नाही, आपसुक आमच्या दोघांकडे बघून वाटत असेल की मीच पुढे, तर मी नव्हतोच, पुढे हीच होती. मी मागे मागे होतो. तर काय नाही, कॉलेज मध्ये आम्ही सोबत होतो. म्हणजे ही मला ज्युनियर होती, मी सिनियर होतो आपसुकच. आणि मग आम्ही एकत्र एकांकिका करायचो, नाटक करायचो, कथाकथन मी करायचो, कविता वाचन करायचो. खूप प्राइज यायचे. तिला ती खूप छान डान्सर आहे, खूप उत्तम डान्सर आहे, ती कोरिओग्राफ करायची आणि आमची टीम घेऊन जायचो आम्ही योग महोत्सवाला. आणि जेव्हा तुम्ही असे एखाद्या कलेच्या माध्यमात असता तेव्हा तुम्हाला सातत्याने बाहेर जावं लागतं. बाहेर गेले तुमचा एक ग्रुप असतो, ग्रुप असला की कोणीतरी सोबत हवा असतं तुम्हाला. आम्ही एकमेकांच्या सोबत होतो आणि त्या सोबत मुळेच आतापर्यंत सोबत आहोत. निश्चित. कैलास दादा आणि मीनाक्षी ताई दोघांना पण मी विचारते, कारण काही माध्यमांच्या थ्रू मला असं कळालं की घरातून विरोध होता, तर खरंच होता का? आणि त्या काळात काय परिस्थिती होती आणि दोघं कसे तुम्ही ठाम होता तुमच्या निर्णयावर? नाही, काही माध्यमांमधनं गेलेलं आहे चुकीचं, पण मी हे खरं सांगू इच्छिते की आमच्या लग्नाला किंवा आमच्या नात्याला विरोध अजिबात असा नव्हता. काही रुसवे फुगवे असतात, पण ते काय माइल्ड होते, पण असा विरोध असं काही नव्हता. उलट आमचं लग्न आमच्या घरच्यांनीच लावून दिलंय, कारण आम्हाला काही लग्न वगैरे करायचं नव्हतं. आम्ही लिव्ह इन, आता सांगू शकतो ओपनली, तेव्हा सांगू शकत नव्हतं, पण आम्ही तेव्हा लिव्ह इन मध्ये राहत होतो गरज म्हणून. म्हणजे त्याला लिव्ह इन म्हणतात हेच आम्हाला कळायला खूप वर्ष गेली, कारण 2 रूम आणि त्याचं
भाडं देणं, मग वेगवेगळं त्याचा जेवणाचा प्रश्न. मी तर बनवून खात म्हणजे स्वतः बनवतच होते स्वयंपाक, पण मग असं झालं की तो वेगळ्या रूमवर, मी वेगळ्या रूमवर. आणि प्रसंगी आम्ही आता जी तुम्हाला नाटकाची टीम दिसतोय, आम्ही लिटरली 2 वर्ष एक छोटीशी रूम होती, 180चा एरिया, म्हणजे बेडरूम, बाकी किचन आणि हॉल थोडा वेगळा होता. तिथे आम्ही 12-12, 13-13 जण झोपलेलो आहोत, एकत्र राहिलेलो आहोत. सो एकत्र राहणं ही कॉन्सेप्ट होती आमची. आणि नंतर आम्हाला कळलं की याला लिव्ह इन म्हणतात. सो तसे आम्ही बरीच वर्ष काढली, एक 4-5 वर्ष. पण जेव्हा कळलं तेव्हा भीती वाटायला लागली की बापरे लिव्ह इन आणि असं काय सांगायचं घरी. पण ते बहिणींना माझ्या माहिती होतं, खरं तर आईला नव्हतं माहिती. आणि माझे वडील नुकतेच गेले होते, त्यामुळे थोडंसं टेन्शन होतं की कसं काय. पण माझ्या बहिणीने पुढाकार घेऊन आमचं लग्न लावून दिलेलं आहे. आता तुम्ही फिल्म क्षेत्रात आहात, एक फिल्मी प्रपोज असतं, तसं काही होतं का दादाचं? ते त्यालाच विचारा तुम्ही आता. प्रपोज ही कॉन्सेप्टच फिल्मी आहे. आणि फिल्म बघून बघूनच हे शिकलोय आपण. फिल्म तुम्हाला खूप ओपन अप व्हायला लावते, सिनेमा तुम्हाला खूप जगावेगळं वागायला शिकवतो. जे नसतं तुमच्या इन जनरल आयुष्यामध्ये ते काहीतरी तुमच्या डोक्यात सिनेमा टाकतो, पण ते छान असतं. आपण कसं घेतो, कसं रिसिव्ह करतो त्यावरती आहे. आणि मला वाटतं ते घेऊन माझं काही वाईट झालं नाही, चांगलंच झालं. पण काय केलं म्हणजे गुलाब देऊन करतात, कसं प्रपोज केलं होतं? नाही, तेवढी हिंमत नव्हती माझी गुलाब वगैरे देऊन असं प्रपोज करायची. खरं तर म्हणजे ते असं असतं ना, आपलं झालं तर बरं, नाही झालं तर ठीक आहे, असं असतं ना. ते तशातला हा प्रकार होता. त्यामुळे मीला एका ज्यूस सेंटरला घेऊन गेलो होतो, खूप फेमस ज्यूस सेंटर होतं जालन्याचं. आणि कपल जेव्हा जायची तेव्हा त्या ज्यूस सेंटरला जायचं. तिकडे जाणं म्हणजे जोडीनेच जाणं असं ते होतं. आणि असे बार मध्ये वगैरे जसे कंपार्टमेंट असतात केलेले, दुसऱ्या ज्यूस सेंटर मध्ये असायचे. आता पण आहे ते ज्यूस सेंटर बहुतेक. तर आमचा एक मित्र, त्याचं लग्न जमलं होतं, पण त्याला त्याच्या होणाऱ्या बायको सोबत जायलाही भीती वाटायची. कारण ज्या शहरातून आम्ही आलो, जालन्यासारख्या शहरात, तिकडे असे कपल वगैरे काही फिरणं तेव्हा तरी नव्हतं. मग त्याला कोणीतरी सोबत पाहिजे, तर आपसुक त्याने मला सांगितलं. मग माझ्यासोबत कोणतं, मग मी हिला सांगितलं. आणि ही तेव्हा खूपच इनोसंट होती. हिला तिच्या इनोसंट फायदा घेऊन हिला घेऊन गेलो त्या ज्यूस सेंटर मध्ये. आणि मग ते त्या कंपार्टमेंट मध्ये पलीकडे बसलेले होते 2 जण आणि आम्ही 2. आणि पहिल्यांदाच असा स्पेशल स्पेस मिळाला होता आम्हा दोघांना. मग मी हिला सांगत होतो मनातलं काय 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 काय. आणि तिथे एक हे होतं, मिठाचं ते असतो ना, बरोबर, एक छोटी मिठाचे डब्बे असतात, घेऊ शकतो आपण. तर ती हिनं अख्ख्या टेबलभर सांडवली होती पूर्ण. काय करू, काय बोलू, असं ते झालं होतं सगळं. आणि हिने मला जसं मुली सुरुवातीला नाही म्हणतात तसं नाही म्हटली पण होती, पण हम वो कहा है जो पीछे छोटे. आणि मग पुढे बराच वर्ष सिलसिला चालला आणि मग तिने शेवटी होकार दिला. मला वाटते बरेच जण म्हणतात की साखर म्हणजे मीठ यांनी पसरवलं होतं, पण मीठ पेरण्याऐवजी साखर पेरली मला वाटते त्या क्षणानं तुमच्या आयुष्यात. मलाच माहितीये मीठ आहे का साखर आहे. मीनाक्षी ताई, तुझ्याकडे येते की आपला आवडता जोडीदार, त्याच्यानंतर लग्न होणं आणि अशी व्यक्ती की जिचं आपल्यावर प्रेम आहे, ती साथीदार म्हणून मिळणं, खरं तर ही भाग्याची गोष्ट आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं? या मालिकेत तू देवकीची भूमिका केली, जी प्रचंड महाराष्ट्रात फेमस झाली आणि त्याच्यामधून मला वाटतं तो जो फेम मिळाला आणि तुझी जी ऍक्टिंग स्किल त्यामधून दिसली सगळ्यांना, आणि म्हणजे तू अगदी आपलीशी वाटलीस त्या सगळ्यांमध्ये. आणि सुख म्हणजे नक्की काय असतं हे जर टायटल असतं म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये, तर लग्नानंतर आत्ताची कंडिशनला मी विचारते की सुख म्हणजे नक्की काय असतं तुझ्या अर्थी? सुख म्हणजे नवऱ्याने मुलीला व्यवस्थित सांभाळणं, बायकोला काम करू देणं, तिच्या भावभावनांचा विचार करणं. मी शूटवरनं खूप दमून आले की तुला काय हवंय काय नको हे विचारणं. प्रसंगी मावशी नाही आल्या तर काहीतरी बनवून ठेवणं, यालाच मी सुख म्हणजे. नाही, खरंच कैलाश कौतुक करावं तेवढं आहे. कारण की म्हणजे असं सगळेच म्हणतात की बायकोचा सगळा सारासार विचार केला पाहिजे, पण अगदी विरुद्ध आहे आमचं. म्हणजे मी पुरुषांसारखं बाहेर काम करते आणि तो स्त्रियांसारखं घरात वावरतो. याराची अख्खी जबाबदारी त्याने सांभाळलेली आणि त्यामुळे मी काम करू शकते टेलिव्हिजन सारख्या क्षेत्रात. म्हणजे सिरियल हे असं माध्यम आहे की तुम्हाला रोज तिथे जावंच लागतं. फिल्मचं तरी एक वेळ की ठराविक काळ आहे, 1 महिना आहे, 15 दिवस आहे, 20 दिवस आहे, पण सिरियलचं तसं नव्हतं. आणि डे म्हणू नका, नाईट म्हणू नका, कुठल्याही शिफ्ट्स असतात. सो मला फार प्रेशर होतं आणि यारा अख्ख्या म्हणजे अवघी
मुलगी 9च महिन्यांची होती आणि मला डिसिजन घ्यायचं होतं. सो तो म्हणाला काही हरकत नाही, थोडं टफ जाईल आपल्याला, पण मग तो होता म्हणून विश्वास आला आणि मग मी परत जॉईन केलं डिलिव्हरी नंतर. सो कौतुक करावं तेवढं कमी आहे. सगळ्याच गोष्टी मी सांगू नाही शकत ऑन कॅमेरा, पण तो स्त्रियांसारखं वावरतो घरात, यातच सगळं आलं. आता दिवाळीला पण माझं शूट होतं, पण त्याने माघारी माझ्या काय काय इकडे सेटअप इकडे कर, तिकडे कर, हे कर, ते कर, पुस्तकांना व्यवस्थित लाव, हे सगळं त्याने माझ्या माघारी केलेलं आहे. प्रसंगी बोळके आण, ते किरसुनी आण, हे सगळं त्याने केलंय. सो कौतुकास्पद, काय कौतुक किती करू आता मी त्याचं. कैलास दादा, तू काय सांगशील? खरंच यामध्ये तुझं सुख सामावलेलं आहे? आणि खरं तर आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत आपल्याला राहता येतं, आपल्याला आयुष्य काढता येतं, हे सगळ्यांच्या वाट्याला येत नाही. बरोबर. आणि माझे ते वाट्याला आलं. जर माझे ते वाट्याला आलं तर काय होतं, मुलं लग्नात, मुलं म्हणजे आपण सगळेच, माणूस प्राणी हा असा आहे की जोपर्यंत एखादी गोष्ट मिळत नाही तोपर्यंत तिची व्हॅल्यू असते आपल्याला. बरोबर. आणि जेव्हा मिळाली ती गोष्ट, मग तिचं काय म्हणतात ना, मिल जाए तो मिट्टी, खो जाए तो सोना आहे. म्हणजे एखादी गोष्ट नाही मिळाली तर काय सोन्यासारखी होती, मिळालं तर तिची माती मोल किंमत करतो आपण. तर ती गोष्ट मला सातत्यानं वाटते की जर हिनं मला नकार दिला असता, ही माझ्या आयुष्यात नसती तर मी कुठे असतो. जर आज ही माझ्या आयुष्यात आहे तर मग मी हिला जपायला पाहिजे, कुठल्याही लेवलला जाऊन. मग ते फक्त तेवढं वाक्य माझ्या लक्षात आहे. आणि मग मला सगळ्या गोष्टी करायला छान वाटतात. ही व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे ना, मला छान आहे, मी निवडलंय हे. आणि याचं श्रेय मी माझ्या सासूबाईंनाच देऊ इच्छिते, सॉरी, पण त्या नसत्या. त्यांनी जर त्याच्यावर तसे संस्कार केले नसते की घर सांभाळणं, छोट्या छोट्या गोष्टी घरातल्या करणं, सगळं व्यवस्थित ठेवणं, हे सासूबाईंनी त्याला खूप चांगलं शिकवलेलं आहे. आणि ते आता ते याराकडे पण जाणार आहे, तर त्याचा मला आनंद वाटतो की घरात दोघांनी तसं वावरलं तर आपसूक ते मुलांमध्ये पण येतं. सो पार्टनर असा मिळणं हे भाग्याचीच गोष्ट आहे खरं. निश्चितच. पुन्हा एक प्रश्न असा की यारा हे नाव कसं सुचलं? म्हणजे तुमच्या प्रेमाची पोचपावती मला दिसते याराच्या मध्ये, आणि खरंच खूप क्यूट आणि ऍक्टिव्ह आहे तुमच्या दोघांच्या सारखीच. तर नाव कसं काय सुचलं यारा? नाही, असं म्हणजे आम्हाला तर एक त्या नावावरनं ना, आपल्याकडे एक जजमेंटल पद्धत आहे की तुमचं नावावरनं हा कोण आहे, कुठून आलाय, किंवा हा कुठल्या प्रवर्गातला आहे. तर मला वाटतं आपण सगळे माणसं आहोत. बरोबर. तर तुमचं नाव घेतल्यावर पहिलं तुम्ही माणूस वाटला पाहिजे, नंतर मग काय ते. कारण तुम्ही जेव्हा मोठे होता तेव्हा तुमची विचारधारा बनते, तेव्हा तुमचा एखादी काय म्हणतो धारणा असेल एखाद्या जातीबद्दल, धर्माबद्दल, किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टींबद्दल, ती मोठी झाल्यावर बनते. तुम्ही जन्मताच का त्याच्या डोक्यावर कुठलं तरी ठेवून देता? त्याला इतकं सिम्पल ठेवा, नंतर ती ठरवेल तिला काय व्हायचंय, काय बनायचंय. तर म्हणजे साधं होतं की ती एक माणूस म्हणून तिची ओळख असावी, संपलं. मग ते काय असेल तर यारा, मित्र, मैत्र, असं काहीतरी. मग सिम्पल नाव हवं होतं म्हणून ते ठेवलं. खरंच म्हणजे खूप गोड नाव आहे. आणि यानंतर मी म्हणजे तुमच्या भूमिकेच्या बद्दल बोलू इच्छिते. तान्हाजी चित्रपटातील जी भूमिका होती ती सुद्धा प्रचंड तुमची गाजली. तर चित्रपटामध्ये प्लस आता तुमचं नाटक सुद्धा आहे, तर यामध्ये छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे. तर विशेषतः तुमच्या आयुष्यावर काय प्रभाव आहे छत्रपती शिवरायांचा, आणि तुमचं मत काय आहे? नाही, बघा, शिवरायांना सोडून आपल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीचं जगणं हे आहे, वर्ज्य आहे. खरं तर महाराजांचं एवढे अनंत उपकार आहेत आपल्यावरती. त्यांची जेवढी धोरणं आहेत वेगवेगळी, शेतीविषयीचं धोरणं असेल, शेतकऱ्यांविषयीचं असेल, स्त्रियांविषयीचं असेल, कामगारांविषयीचं असेल, सगळ्यांची जी धोरणं जर आपण खोलात जाऊन जर आपण बघितली तर आपलं जगणं सोपं करणारी ती गोष्ट आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या शेतीच्या देठाला सुद्धा तुम्ही हात लावू नका. म्हणजे असं आहे की जर महाराजांची घोडे किंवा सैन्य जर गेलं एखाद्या शेतकऱ्याच्या शेतातून, तर जर नुकसान झालं तर मागेच लगेच त्या नुकसानाची पाहणी व्हायची आणि लगेच ते नुकसान भरपाई दिल्या जायची जिथल्या तिथं. ही किती मोठी आणि शिकण्यासारखी गोष्ट आहे. स्त्रियांचा आदर करणं हे महाराजांकडे होतं. अनंत गोष्टीत किती आपण बोलायला पाहिजे एवढ्या गोष्टी. एवढं महान राजे जर आपल्याकडे होऊन गेला असेल तर त्यांचं उदो करण्यात जर आपलं आयुष्य जाणार असेल, त्यांचं काय म्हणून त्यांचं पोवाडा गाण्यात जर माझं आयुष्य जाणार असेल तर माझ्यासारखा सुदैवी माणूस कोण आहे? निश्चितच कैलास दादा. अजून एक असतं की ज्या मुलींना शिवरायांच्या बद्दल विशेष प्रेम असतं त्या मुलगीला नेहमी वाटतं की शिवरायांच्या सारखं दिसायला नको, पण शिवरायांचे सगळे गुण माझ्या जोडीदारात असले पाहिजेत. मीनाक्षीताई, काय सांगशील? नाही, तसं तुलना नाही, शिवरायांच्या सारखेच नाहीत, पण एक व्यक्ती म्हणून, जोडीदार म्हणून जी खंबीर साथ लागते किंवा समाजात वावरताना जे विचारशैली लागते ती तुझ्याकडे आहे, जी प्रत्येक वेळी आम्ही
बघतो. महापुरुषांचीच देण आहे की आपण त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जर चालतो तर आपण वागायलाही तसं पाहिजे. तर आपण एक धुळीचा कण व्हावा त्यांच्या पायाचा, एवढी इच्छा असते. एक पत्नी म्हणून तुझी साथ कशी मिळते यांच्या विचारात? अर्थात मी त्याच्याकडेच बघून खूप काही गोष्टी शिकलेली आहे, कारण माझ्या संस्कृतीत किंवा मी बंजाराच्या कल्चरमध्ये वाढली आहे, त्यात गावगाड्या बाहेर काय चालतं याची मला कल्पनाच नव्हती कधी. कारण तांडे कायम वेगळेच असतात, तांडेच असतात, त्यांना बाहेरच्या गोष्टींचा काही तसा संपर्क होत नाही, त्यामुळे माझाही काही नव्हता. पण जेव्हा मी कैलासच्या संपर्कात आले तेव्हा मला कळलं की वर्णव्यवस्था काय आहे, जाती व्यवस्था काय आहे, कसं असतं, काय असतं. म्हणजे लिटरली मला खरंच माहिती नव्हतं की अशा अशा जाती पण असतात, असं पण असतं. सो हे सगळं मी शिकत त्याच्याकडे बघत शिकत गेले. आणि मला ते मी सुरुवातीला तर खूप भारावले होते की हे सगळं असं पण असतं, एक वेगळ्या जगाची मला माहिती मिळाली. आणि बस मग मला वाटलं की ह्या गोष्टी खूप शिकण्यासारख्या आहे. आणि मी आताही खूप गोष्टी, मलाही म्हणजे माझं वाचन त्याच्यापेक्षा खूपच कमी आहे, तो खूप वाचत असतो कायम, आणि त्याचं ग्रास्पिंग वेगळंच असतं. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचं दृष्टिकोन त्याचा खूप वेगळा असतो, जो माझा नसतो, माझा कॉमन पीपल सारखा असतो. सो त्या दृष्टिकोनाचा मला फायदा होतो. आणि मी पण बऱ्याच गोष्टी शिकते. म्हणजे मला वाचलंच पाहिजे एखादं पुस्तक असं नाहीये, त्याच्याशी चर्चा करून त्याने जे वाचलंय तर त्या गोष्टी मला माहिती होतात. तर मी एक पुस्तक वाचल्यासारखंच आहे. सो रोज त्याच्या संपर्कात राहून मी असे कित्येक पुस्तकं वाचली असतील जी मी वाचली नसती प्रत्यक्षात घेऊन. सो हा फायदा तर होतोच. आणि छान वाटतं मला तो त्याचा एवढा एक वेगळा दृष्टिकोन आहे आणि त्याचं एक वेगळं मत आहे आणि त्या मतांवर तो ठाम असतो. छान वाटतं. निश्चितच मला वाटते लग्नानंतर सुद्धा तुम्ही दोघांनी करिअर व्यवस्थित एकमेकाचं सांभाळलं. त्यानंतर यारा आली, ठीक आहे. तर यारानंतर म्हणजे प्रत्येक जण म्हणतो की मुलं झाल्यानंतर तुम्हाला कळेल की खरा संसार काय असतो. तर तुमचं करिअर असं आहे की तुम्हाला वेळेत पोहोचणं गरजेचं आहे, खूप वेळ देणं गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे. तर एक आई आणि बाबा म्हणून यारा आल्यानंतर काय फरक पडलाय का? खूप धावपळ झाली, धावपळ होतेच आहे. परत हे असतं की आपलं ठीकच आहे, आपलं चाललंच आहे, करिअर आपण करतोच आहोत, पण यात हा विचार असतो की तिची हेळसांड होऊ नये, तिचं रुटीन ब्रेक होऊ नये, याची आम्ही सातत्याने काळजी घेण्याचा खूप प्रयत्न करतो. पण काही नाईलाज असतो काही काही गोष्टींना, तर बऱ्याचदा तिला मग आमच्या सोबत घेऊन जावं लागतं. काही फायदे काही तोटे पण आहेत. सो सध्या आम्ही त्याच्यावर काम करतोय की तिला तिचा स्पेस कसा मिळावा आणि आमचंही करिअर कसं आम्ही करू शकू, प्रयोगात कसं पोहोचू शकू, किंवा सिरियल मध्ये मी कशी रात्रंदिवस काम करू शकेन. कारण धावपळीचं हेच दिवस आहे, हेच वय आहे. कैलास दादा तुझ्याकडे येते की जसं हिने आई म्हणून सांगितलं तसं बाबा म्हणून, कारण लेक ही कायम बाबाची लाडकी असते. काय तुझ्यात काय बदल झाले त्यानंतर? माझ्यात प्रचंड बदल झालेत. एकतर मी खूप व्यस्त राहायला लागलो प्रचंड. आधी तो होतो पण स्वतःला करून घेत होतो, आता वेळ काढता काढता निघत नाही. आणि मधलाच एक वेळ मिळतो मला खरं तर, जेव्हा ती स्कूलला जाते तेवढा. नंतर मग पूर्ण वेळ मी एंगेज असतो तिला झोपेपर्यंत, ते सकाळी उठल्यापासून सगळा पूर्ण वेळ एंगेज असतो मी. बदल खरं तर छान बदल झालेत. फक्त आता असं झालं की आता काम खूप वाढलेत, म्हणजे आता ओळखी खूप वाढल्यात इंडस्ट्री मधल्या आणि एकूण सगळं वाढलंय. पण झालंय असं की आता मी मीटिंग्स नाही करू शकत पहिल्यासारख्या. आता मी पहिल्यासारखं नाही होत माझ्याकडनं, कारण मीनाक्षी पूर्ण वेळ शूटला असते आणि याराला घ्यायला जावं लागतं. मग आम्ही दोघेच असल्यामुळं ते खूप तारेवरची कसरत होते. ज्या दिवशीची सुट्टी असेल, बरी हिची सुट्टी कळते आज रात्री, उद्या सुट्टी आहे. पण इंडस्ट्रीत असं असतं 4-5 दिवस आधी मीटिंग सेट करावं लागतात, लगेच उद्या मीटिंग होत नाही. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आहेत, तारेवरची कसरत आहे. पण ही वेळ आहे, ही फेज आहे. आणि मला म्हणजे खूप लोक सांगितले की अरे ती 3 वर्षाची होईपर्यंत, 3-4 वर्षाची होईपर्यंतच ते छान असतात मुलं, नंतर त्यांचे फ्रेंड्स होतात, नंतर त्यांचं सगळं त्यांचं वेगळं जग होतं. तर तोपर्यंत तुम्ही ते एन्जॉय करा. तर मी ते एन्जॉय करतो. तिचं बोलणं असेल, तिच्या काय छोट्या छोट्या मुवमेंट्स असतील, काय तर ती वेगळा विचार करणं असेल, सगळं एन्जॉय करतो. मी म्हणतो हिनं ते मिस केलंय आयुष्यामध्ये. कारण 11-6 महिन्याची होती तेव्हापासूनच ती शूटला जाते आणि मग ती घरी आल्यानंतर मग ते मुलगा जे वेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस होतो का, बाळ जे छोटं, तर ते राहून जातं. मग तिला फक्त आई पाहिजे असते. म्हणजे तिचं जे क्रिएटिव्हिटी असते ती मिस केलेली आहे खरं तर. क्वालिटी टाइम मिळाला तर
मी स्पेंड करते आणि तोच क्वालिटी समजून घे. कारण की सकाळ असेल संध्याकाळ असेल तिला गार्डनला जावं असं वाटलं तर मग खाली जाते तिच्या बरोबर. पण त्यातही सुदृढ आईचं काम असतं, हिटलरचं तेही माझं सुरू असतं. त्यामुळे मी तिची तशी आवडती नाहीये, आवडते. ठीक आहे. कैलास दादा, म्हणजे खूप छान गप्पा आतापर्यंत झाल्या, पण ऍक्टर, सिंगर आणि रायटर, ज्यावेळी तू विकिपीडियाला मी जाऊन सर्च केलं किंवा बरेच जण करतात त्यावेळी ही 3 टॅग तरी तुझ्याकडे आहेतच. आता यारा आहे, तिच्याकडे बघून सुद्धा तुला मला वाटते पात्र पण सुचत असतील, लहान मुलांच्या गोष्टी पण कळत असतील. आणि एखाद्या माणसाला जाणून घेताना जी गोष्ट असते ती म्हणजे लहान मुलांच्यात खूप भारी असतं की म्हणजे ते काय विचार करतील, जसं तू सांगितलंस. तर असं तू काही लिहिलेलं आहेस का आणि त्याला चाल दिलेली असं कुठलं गाणं किंवा असं काही आहे का 4 ओळी? ऍक्च्युली मी यारावरतीच पाळणा लिहिला होता. मी एक ऍड करत होतो आणि ऍड साठी मला ते जे प्रोड्युसर आहेत, खूप मोठे प्रोड्युसर आहेत, ते म्हणाले की सर तुम्ही याच्यासाठी गाणं लिहा. पाळणाच लिहायचा होता, पाळणाच होता, जाहिरात खूप मोठी होती आणि मी त्या जाहिरातीसाठी पाळणा लिहिला आणि तो अप्रूव्ह झाला. तो खूप मोठ्या याची जाहिरात होती ती. आणि मग मी खुशी खुशीत मीनाक्षीला कॉल केला आणि म्हटलं अगं मी एक पाळणा लिहिलाय आणि तो अप्रूव्ह त्यांनी केलाय, म्हणजे खूप मोठे पैसे मिळणार होते त्याचे. मग मला वाटलं आता ही खुश होईल, खूप पैसे मिळणार. म्हटलं ही खुश होण्याऐवजी नाराज झाली. मी म्हटली अरे यारा एवढी झाली, 2.5 वर्षाची होती यारा तेव्हा, 2.5 वर्षाची झाली तर तू हिच्यासाठी एक ओळ नाही लिहिली आतापर्यंत. कारण हिला काही गाणे येत नव्हते ना, आमच्याकडे गाणे गाऊन म्हणणारे म्हणजे माझी आई पण नव्हती आणि कोणी असं म्हातार माणूस नव्हतं जे पाळणे पाठांतर करून ती गाणे म्हणून निघायची. म्हणायची काय तू झोपवण्यासाठी हिला तू गाणे लिही, तर ते कधी होत नव्हतं. मग ते लिहिल्यावर म्हटलं अरे यार तू यारासाठी कधीच नाही लिहिलं म्हणे आणि तू बरं लिहिलं ते, तिकडे कमर्शियली पैसे मिळतात वगैरे. मला ते खूप हर्ट झालं आणि मी अर्ध्या तासात तिच्यासाठी एक पाळणा लिहिला होता. तो पाळणा छान होता, थोडंच चालेल. यारा खेळ ती खेळ डोह खोल गढूळ, यारा खेळ ती खेळ डोह खोल गढूळ, पाय ठेवता पाण्यात झालं नितळ तळ, झोका बांधाया जाता टोचे हाताला काटा, झोका बांधाया जाता टोचे हाताला काटा, झाड लिंबूनीच हाले उडे खाली फुपाटा. असं बरंच आहे ती कडवी त्याची. म्हणजे तू ज्यावेळी लिहितोस त्यावेळी मला माहिती नाही की काय इमॅजिनेशन असतं, पण ऐकताना लोकांच्या अंगावर काटे येतात एवढं निश्चित. आणि आवाज पण खरंच म्हणजे भारी वाटलं. मी तर दुसरं काहीतरी गाणं म्हणणार होतो, पण हे तुझ्या आयुष्यातील खरं गाणं आम्हाला कळलं. आणि खरंच मीनाक्षी ताई तुझी पण दाद देते की जे आता याने किस्सा सांगितला तो खरंच म्हणजे हार्ट टचिंगच होता. त्यानंतर मी मीनाक्षी ताई तुझ्याकडे येते ते म्हणजे यासाठी, कारण आई झाल्यानंतर स्त्रीच्या शरीरात खूप बदल होतात. आई होणं तितकंसं अजिबात सोपं नाही. त्यानंतर हेल्थ रुटीन पाळावं लागतं आणि तू तर एक ऍक्ट्रेस आहेस, तर कसं रुटीन पाळतेस हे सगळं स्वतःला हेल्दी ठेवण्यासाठी? खरं तर असं विशेष काहीच करत नाही मी, पण एवढंच की आपलं जे म्हणजे माझं ॲपेटाईटच मुळात कमी असावं असं मला वाटतं. काय साखर कमी, गोड खाणं, म्हणजे जे बेसिक रूल आहेत तेच मी फॉलो करते. असं काही खूप स्पेशल डाएट संध्याकाळी ती जेवत नाही, पण ते हल्ली 1-2 महिने झाले मला असं वाटलं की माझं जरा पुट ऑन झालंय, वेट पुट ऑन झालंय, तर त्यामुळे मी 2 महिन्यांपासून असं करतेय. पण ते काय नॉर्मल असतं किंवा हार्डकोर डाएट करते असं काही नाहीये. बस मला भाकरी खूप आवडतात, भाकरी मी खाते. सो असं पोळी सोडून भाकर खाते असं नाहीये, पण मी हल्ली भाकरच खाते आणि मला लहानपणापासून भाकरीच आवडतात. सो त्यामुळे मला असं वाटतं की जे आहे ते ऍज इट इज आहे. थोडंफार पुट ऑन खरं तर नव्हतंच झालं. जे 47 माझं वेट होतं प्रेग्नन्सीच्या आधी, तेच डिलिव्हरी नंतर पण होतं, एक्झॅक्ट होतं. तर मीच शॉक होते की कसं काय एवढं एक्झॅक्ट होतं म्हणून. सो त्यात कैलासचा पण थोडा हात आहे प्रेग्नन्सीच्या काळातला, कारण उपाशी ठेवतो काय तुला नाही, त्याने छान हेल्दी खायला दिलं, मला काळजी घेतली. हा, तो डब्याला मला छान मला जे खावंसं वाटत होतं, आईचे जे काम होतं ते या कैलाशने केलेलं आहे माझ्या डिलिव्हरीच्या प्रेग्नन्सीच्या काळात. सो बस काही नाही, बेसिक रूल गोड खायचं नाहीये, मी भाकर खाते, त्यामुळे म्हणजे राहतं मेंटेन. असं काही विशेष मी काही एफर्ट्स घेत नाही. मग मला वाटतं ही नॅचरल ब्युटी तिला पहिल्यापासून लाभलेली आहे आणि ती तुमच्याकडे खास आहे म्हणजे पत्नीच्या स्वरूपात. तर कैलास दादा, आता एक असा प्रश्न की जो मराठवाड्यामध्ये
पूर येऊन गेला, म्हणजे दिवाळी आणि शेतकऱ्यांसाठी आलेला हा ओला दुष्काळ, तू आतापर्यंत अनेक गोष्टी लिहितोयस किंवा ही परिस्थिती इतकी गंभीर आहे, काय म्हणजे काय वाटतं थोडक्यात तुला त्याबद्दल? खरं सांगू का, म्हणजे काय होतं, असं एसीत बसून बाहेरून आम्ही बघतो ते आणि ते दुःख आहे. खरं सांगू का, याच्या ना म्हणजे हे लहानपणापासून इतकं बघितलेलं आहे की याच्याविषयी वाटणंही बंद झालंय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, म्हणजे पूर असेल किंवा अवकाळी पाऊस असेल त्यानं होणारं नुकसान असेल, गारपिटीनं होणारं नुकसान असेल, या सगळ्या गोष्टी इतक्या बघितलेल्या आहेत लहानपणापासून की त्याचं दुःख वाटणं, खरं सांगतो मी, हार्श वाटेल तुम्हाला, पण दुःख वाटणंही बंद झालंय. आणि एकूण सगळ्या परिस्थितीवर भाष्यही मला करावंसं वाटत नाही, काही वाटत नाही. म्हणजे त्याच्यावरती मला असं विशेष काही वाटत नाही की याचं दुःख होतं, याचा त्रास होतो. काय असतं म्हणजे आमच्याकडे गावात रात्र 2-2 दिवस लाईटही नसते, तर आम्हाला काही फरकही पडत नाही त्याचा. आम्हाला वाटतं नाही असंच जगायचं असतं, रस्ते नीट नसतात तर आम्हाला वाटतं नाही असंच, रस्ते असेच असतात, गाव असंच असतं. कधी विहिरीवरनं पाणी आणावं लागलं तर असं वाटतं नाही ठीक आहे ना, पाणी आणावंच लागतं गावी विहिरीवरनं. तर तो एक जगण्याचा भाग जसं जेव्हा आपण बनवून घेतो एखादी गोष्ट, तसं ते झालेलं आहे. त्यामुळे मला काही विशेष त्याच्यावर वेगळं काही भाष्य करायचं नाही. तुला काय वाटतं मीनाक्षीताई? नाही, दुःख तर अर्थातच होतं. आपण जे इथे सुखवस्तूंमध्ये राहत असतो आणि तिथे खाण्यापिण्याची पण आबळ होत असेल तर कुठल्याही साध्या माणसाला पण वाईटच वाटेल. तेच वाटतं मला पण. फक्त वाईट याचं जास्त वाटतं की आपण विशेष काही प्रयत्न करू शकत नाही. वाईट तर प्रत्येकालाच वाटतं, तुलाही वाटतं, मलाही वाटतं, सगळ्यांनाच वाटतं की अरे खूप त्रास होतोय, शेतकरी पिकावर ट्रॅक्टरच चालवतोय, सगळं काहीतरीच करतोय, व्हिडिओ बघतो. मी तर हल्ली ते स्क्रोल करताना पण असं होतं की नको मला हे बघायला, कारण मला इतकं ते त्रास होतं. कारण हा म्हणाला तसं की आम्ही ते सगळं जवळून पाहिलेलं आहे, काय मेहनत असते, किती उन्हातानात लोक राबतात, शेतकरी किती त्रास आहे शेतीमध्ये. हे आपण इथे बसून मी तर बोलू पण शकत नाही त्याबद्दल. वाईट वाटतं. वाईट वाटण्या पलीकडे आपण काही करू शकत नाही, ह्याचं जास्त वाईट वाटतं. बरोबर. लाल चिखल नावाची कथा होती बघा, मी लहान होतो. लाल चिखल म्हणजे त्या टोमॅटो विकल्या जात नाही आणि त्या टोमॅटो उभरून देतो आणि नाचतो त्याच्यावर. हे म्हणजे हे काय आत्ताच नाही, शेतकऱ्याच्या 5वीलाच पुजलेल्या असतात या सगळ्या दैनी व्यथा, हे सगळं 5वीला पुजलेलं आहे. पण मला याचं चांगलं वाटतं की मी तिथून बिलॉंग करतो. म्हणजे हे छान आहे की मी तिथून आलेलो आहे जिथं पाणी नाहीये, मी तिथून आलेलो आहे जिथं काही उगवत नाही, मी तिथून आलेलो आहे जिथं शिक्षण नाहीये, सगळ्या गोष्टींचं जिथे अभाव आहे तिथून मी आलेलो आहे. मला जिथं आहे आता ते म्हणजे ठिकाण मोठं आहे. नाही, खरंच म्हणजे कैलास दादा फक्त एक ऍक्टर म्हणून नाही, तुझ्याकडे जे गुण आहेत आणि जे विचारशैली आहे त्या पद्धतीने अभिनय आहे, यातून तू प्रत्येकाच्या मनात पोहोचलेला आहेसच. पण तुझी रिअल स्टोरी जी आता तू सांगेल ते सांगताना पण तुझ्या डोळ्यात पाणी आहे. आणि हे डाऊन टू अर्थ असणं प्रत्येकाला जमत नाही आणि हे तुला जमतंय आणि ते खास स्मार्ट मराठीच्या माध्यमातून मला मांडता आलं, त्याबद्दल मी धन्य आहे. यानंतर आपण रॅपिड फायर घेऊयात. खूप इमोशनल झालो, थोडासा रॅपिड फायर घेऊयात. कैलास आता तुला विचारते, आवडतं फळ? सीताफळ. आवडती अभिनेत्री? आणि मीनाक्षीताई सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्याला 1 सेकंद पण नाही लावला. तेच म्हणते मी, यात माझी प्रोग्रेस समजते, कारण एक काळ होता की त्याला माझा अभिनय अजिबात आवडत नव्हता. तिचं अभिनयाकडे बघण्याचा जो आत्ताचा दृष्टिकोन आहे तो खूप क्लिअर आहे, खूपच क्रिस्टल क्लिअर आहे आणि ती बारीक बारीक गोष्टींकडे बघते. म्हणजे मध्यंतरी 6 महिने मी घरीच होतो, पूर्ण वेळ मी याराला सांभाळत होतो आणि ती पूर्ण वेळ शूटिंग करत होती. आणि मग तेव्हा आमची जी चर्चा व्हायची आणि त्यातून मग जे काही काम बघायचो मध्ये तेव्हा लक्ष द्यायचं की अरे काय करायचं असतं आणि काय करायला पाहिजे. खरं तर टीव्ही माध्यम मी घाबरतो, टीव्हीच्या माध्यमाला. आणि मला संधी मिळाली जशी चांगली तर मी करेलही ते, पण ते इतकं इन्स्टंट येतं आणि लगेच तुम्हाला डिलिव्हरी करायची तेवढंच कन्व्हिक्शन हे खूप अवघड काम आहे. आणि मग जेव्हा तुमची एक म्हणजे तिची बाळूमामा नावाची सिरियल आली आणि आजही नाटक बघायला लोक तुम्हाला बाळूमामात बघितलं, हे जे छान आहे की 2018ला 17ला तेव्हा जर ती सिरियल होती आणि तेव्हाची लोक तिची आणखी फॅन आहे. मग आता म्हणतात चूक म्हणजे नक्की जसं तुम्ही सुरुवातीलाच म्हटलं. त्याच्यानंतर आता विना करते ती लक्ष्मी निवास मध्ये.
एखादं कॅरेक्टर गाजत असतो हो, एखाद्या कॅरेक्टरला लोक अप्रिशिएट करत असतात. तुमचे 3 कॅरेक्टर एवढे वर्ष लोक लक्षात ठेवतात आणि त्या कॅरेक्टरचे तुमच्या फॅन आहेत. म्हणजे तुम्ही कामाप्रती खूप ऑनेस्ट आहात आणि तुमची ग्रोथ आहे कामामध्ये. तर मला ते खूप आवडलं आणि खरंच मला मी तिला खूप म्हणायचो का अरे असं नसतं, हे नसतं, जे काही असतं ना सांग आपलं चर्चा. खरं तर आम्ही एकमेकांचे खूप मोठे क्रिटिक्स आहोत, आम्ही एकमेकांना खूप तराशत असतो आणि मला वाटतं तेच आमचं रहस्य इथपर्यंत येण्याचं. बरोबर. त्यानंतर आवडतं ठिकाण तसं माझं गाव आहे, पण मला कोल्हापूर खूप आवडतं. अरे वा, खूप आवडतं कोल्हापूर. कोल्हापूरचं आवडतं एखादं ठिकाण कोल्हापूर शहरात? नाही, कोल्हापुरात मला ते तलाव काय येतात, रंकाळाला मला जायला आवडतं, मला अंबाबाईच्या मंदिरात जायला आवडतं. मग कोल्हापुरात सगळीकडे फिरतो. मला गल्लीबोळ आवडतात, तिथल्या ज्या छोट्या मटण खानावळीच्या आहेत, म्हणजे खूप असे मोठे नाही, एकदम ते घरगुती असतं बघा, असं खाली बसवतात तांबडा पांढरा रस्सा. मला तिथे जायला आवडतं. मला शाहू पॅलेस खूप आवडतं. मला कोल्हापूर खूप आवडतं. निश्चितच. आणि ज्या पद्धतीची विचारशैली तुझी आहे, मला वाटतं ते रांगडापणा कोल्हापूरमध्ये ठासून भरलेला आहे. कोल्हापूरच्या मी कोल्हापूरचीच आहे. मला माहिती नव्हतं. बघा किती चांगल्या अभिनेत्री आहेत, भाव पण ओळखला. त्यानंतर आवडती भूमिका आतापर्यंतची? नाही, खरं तर मला माझ्या मनासारखी भूमिका आणखी करायला नाही मिळाली. मला शिवाजी अंडरग्राऊंड मधली जी भूमिका आहे ती छान आहे, पण माहिती नाही, मला माहिती मी काहीतरी वेगळं करू शकतो आणखी, किंवा काहीतरी छान करू शकतो आणखी. मला तशी भूमिका नाही मिळाली माझ्या मनासारखी अजून. ओके, मिळावी ही शुभेच्छा आमच्याकडून. मीनाक्षी मधील आवडता गुण? कुठलं काय आवडत नाही गुण खूप सारे आहेत तिच्यामध्ये, आवडते गुण. तिच्यात एक गोष्ट खूप चांगली आहे, तिच्यात माणसं, माझा स्वभाव खूप थोडा फटकळ आहे आणि ती माणसांना खूप हे करून ठेवते, होल्ड करून ठेवते. म्हणजे आमच्याकडे जसं आता नाटकाची टीम यायची किंवा आमच्याकडे खूप राबता असतो, पाहुण्या रावळ्यांचा राबता असतो. अगदी रात्री 2 जरी वाजले म्हणजे नाटकावर यायला, कुठून यायला, तर ती घरीच जेवण बनवते. तिचं ऑर्डर करण्याची तिचा स्वभाव नाहीये, म्हणजे ती सहज करू शकते. ती ऑर्डर त्या बाकीच्या गोष्टींचा खूप असतं, म्हणजे दिवसभर सारखं बेल वाजते आणि आणायचं. पण जेवणाच्या बाबतीत ती आग्रही असते की घरचं हातचं करून तर ती ऍक्टर झाली, एवढं तिला लोक ओळखतात, एवढे तिचे फॅन्स आहेत. पण तो जो घरगुतीपणा आहे किंवा जे काही छोट्या गोष्टी आहेत, सगळ्या सांगता नाही येणार मला, त्या तिनं खूप जपून ठेवल्यात आणि ते मला खूप आवडतं. मीनाक्षी ताई, आता तुझ्याकडे येते रॅपिड फायरला. काढते म्हणून चांगलं बोललो तुझ्याविषयी. आवडता पदार्थ? विशेष असं काही नाही, पण नवीन डिश कधी कधी ट्राय करायला आवडतात. पण भाकरी, भाजी, तव्यावरच्या कुठल्याही कोरड्या भाज्या. आवडता अभिनेता? याचं नाव नाही घेणार मी. नाही, मला असं काही ठराविक नाहीये, पण मला असे कॅरेक्टर्स खूप आवडले की मला रणवीर सिंगही आवडायचा आणि विकी कौशलच्याही काही भूमिका मला खूप आवडल्या आहेत. सो ते दोघं मला आवडतात. रिसेंट फेवरेट. आवडतं ठिकाण रिलॅक्स, जिथे कोणीच नसेल, मोबाईल नसेल, मी एकांत अनुभवू शकेल असं कुठलंही. आवडता सण दिवाळी मला आवडतं आणि होळी, आमच्याकडची बंजारांची होळी खूप माझ्या लहानपणी अशी मेमरीत अशी ठासून मेमरी खूप क्रिएट झालेल्या आहेत. सो होळी आणि दिवाळी मला खूप आवडतात. तुझी आवडती भूमिका तू केलेली? नाही, असं एक नाही सांगणार मी, तिन्हींचं नाव घेईन. बाळूमामा मला कॉस्ट्युम लुक साठी प्रचंड आवडायची, त्याची लँग्वेज वेगळी होती आणि माझ्यासाठी तो एक्सपेरिमेंट होता. सिरियल मध्ये तसा एक्सपेरिमेंट जनरली आर्टिस्टला करायला मिळत नाही. सो त्यामुळे बाळूमामातली वैजंता पण मला तितकीच आवडते. त्याच्याच अपोजिट ही होती सुख म्हणजे. सो तिन्ही वीणा, देवकी आणि बाळूमामा सिरियल मध्ये जी भूमिका होती त्यामध्ये 2 लाईन म्हणू शकशील का? कारण ती लँग्वेज खरंच प्रचंड भारी होती, तुझ्यात बोलून ऐकायला. अय्यो, आता कुठे तुम्ही इथे ते करायला लावणार मला आता. पण मला फार आवडायचं ते. आम्ही जनरली पण असंच बोलायचो आणि मजा यायची खूप. कैलाश मधील आवडता गुण? मी किती रागवले, किती त्याला तुसडेपणाने वागवलं, तरी आता त्याला काही पर्याय नाही. त्यामुळे तो येऊन सॉरी म्हणतो आणि कुठल्याही स्त्रीला आवडतच की पुरुषाने पुढाकार घेऊन सॉरी म्हणलेलं. आता कोण करत नाही, हा शेवटचा टप्पा आहे आपल्याला. भांडल्यानंतर पहिल्यांदा सॉरी? मी नाही करत, हात करतो. आंघोळीचा आळस?
आंघोळीचा आळस असं नाही, पण मला जेवलं की मला लगेच आंघोळ करावं असं वाटत नाही, त्यामुळे कधी कधी मला लेट होतं आंघोळीला. हा करत करतो. नाही. ठीक आहे. डाएट पाळणं कोण करत नाही? डाएट पाळणं. माझा तर काही संबंधच येत नाही डाएटचा तसा. माझ्याकडे बघितलं शरीरयष्टी, तुम्ही काहीही खाल्लं तर काय संबंध येत नाही. वेळेवर पोहोचणं एखाद्या ठिकाणी. हा पोचतो, मी नाही पोचत वेळेत. उशिरा न झोपणं कोण करत नाही? उशिरा न झोपणं. न झोपणं नाही, आम्ही दोघी वेळेत झोपतो. प्रश्न आहे का? न झोपणं मी नाही करत, मी खूप म्हणजे उशिरा न झोपणं म्हणजे तुम्ही वेळेवर झोपता. येस. मग वेळेवर कोण झोपत नाही हा प्रश्न आहे. कोण करत नाही? हा मी हाच म्हणेन. मला खूप लवकर झोप येते आणि मला खूप आवडते झोप, त्यामुळे मी वेळेत झोपते. झोप ही अशी गोष्ट आहे ती लागावी लागते. हो. बरोबर. लागली तर आपण का जागे राहू, है ना? बरोबर. त्यामुळे असं जाणीवपूर्वक काही नसतं, लागली तर झोपून जातो. याराचा खाऊ खाणं. नाही, ती तो नाही flexible खात, आहे. मी खाते. अच्छा, दोघांपैकी का? हा. हो, नाही. मी खाते, तो नाही खात. आतापर्यंत जेवढे प्रश्न होते ते दोघांसाठीच होते. हा का? चालेल. म्हणजे खूप भारी गप्पा झाल्या आणि म्हणजे तुमच्या पर्सनल आयुष्यापासून ते करिअर पर्यंत आणि याराची जर्नी आता जी तुमच्या आयुष्यात सुरू आहे आणि तुमची स्वतः दोघांची, म्हणजे दोघांनी एकत्रित राहून सुद्धा आपलं वैयक्तिक करिअर सांभाळणं आणि वैयक्तिक यश जे पाहिजे आहे किंवा इच्छित गोष्टी पाहिजे त्याच्याकडे जाणं आणि संसार सांभाळणं आणि इतक्या छान पद्धतीने एवढे मोठे ऍक्टर होऊन सुद्धा डाऊन टू अर्थ राहणं, खरंच तुमची जोडी खरंच भारी आहे. आणि मला वाटतं स्मार्ट मराठीचा हा पहिला उपक्रम आहे जिथे मी सेलिब्रिटी दिवाळी आणि सेलिब्रिटी कपल घेतले, जे तुम्ही पहिले आहात. थँक्यू सो मच की तुम्ही इतका छान वेळ आम्हाला दिलात. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच पाडव्यानिमित्त आणि दिवाळी निमित्त शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मंडळी, तुम्हाला सुद्धा ही मुलाखत आवडली तर नक्की लाईक करा आणि हो, अजूनही तुम्ही स्मार्ट मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.